विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहित असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवारांचं विधान, फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला। दादांना स्वगृही जायचं असेल तर फडणवीसांशी चर्चा करायची गरज काय? फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही, राऊतांचा निशाणा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर डीसीएम पद संवैधानिक नाही, 13व्या नंतर ते भरता आलं असतं, शपथविधीवरही टीका। महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत, मित्रपक्ष म्हणून भाजपच आम्हाला सहकार्य करतो। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तटकरेंचा पलटवार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून यशवंतराव चव्हाणांच्या प्रीतिसंगमावरील स्मृतीस्थळाला अभिवादन। सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, मकरंद पाटलांचीही उपस्थिती। फलटणमध्ये सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सुरक्षा रक्षक विदीप जाधवांच्या प्रतिमेला अभिवादन। विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? दादांजवळील फाईलमधील कागद कसे जळाले नाहीत? संजय राऊतांचा सवाल, तर जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचंही वक्तव्य। अपघातग्रस्त विमानात 6 जण असल्याची नोंद नाही, असा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही। निकम यांचं राऊतांना उत्तर, तर जस्टिस लोयांचा मृत्यू हृदयविकारानं झाला होता, निकम यांचं स्पष्टीकरण। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य समोर येईल। दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली आहे, केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। बारामतीत अजित पवारांचं स्मारक उभारण्यासाठी चाचपणी, काही दिवसांनंतर पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार। पार्थ पवारांनी स्मारकाविषयी शरद पवारांशी चर्चा केल्याचीही सूत्रांची माहिती। लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी गदारोळ, चीननं भारतात 4 तंबू ठोकल्याचा दावा। माजी जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींचा आरोप, तर अप्रकाशित पुस्तकावरून राजनाथ सिंह आणि शहांचा आक्षेप। मुंबई महापालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त राज ठाकरेंनी नाकारलं, तर मनसेचा भाजपला फक्त कल्याण डोंबिवलीत पाठिंबा। अखेर मुंबईत भाजप आणि शिवसेनेचा गटनेता ठरला। भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकरांची वर्णी, तर शिंदेंच्या गटनेतेपदी अमेय घोलेंची निवड। मुंबई महापालिकेच्या 18 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभागांवर ठाकरे बंधूंचं वर्चस्व, महायुतीसह समसमान सत्ता। 8 प्रभाग समितीवर ठाकरेंच्या नगरसेवकांची कमान। राज ठाकरेंसमोर मनसे पदाधिकाऱ्यांची उघड नाराजी, मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेची मदत न मिळाल्यानं उमेदवार पराभूत झाल्याचा आरोप। चंद्रपुरात काँग्रेसचा वाद टोकाला, धानोरकरांच्या नगरसेवकांच्या घरावर नोटीस लावल्याचा आरोप, तर उद्या दिल्लीत निर्णायक बैठक, काँग्रेस नेते वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक होणार। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील 3 आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन। आदित्य सूद, आशिष मित्तल, अमर गायकवाडला जामीन, रक्ताचे नमुने बदलून पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात विक्रमी घसरण, सोनं 9,800 तर चांदी 53,000 रुपयांनी स्वस्त। कोस्टल रोडवर भरधाव वाहनांना लगाम, स्पीड लिमिट ओलांडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार। 140 वेगानं धावणाऱ्या वाहनांवरही कारवाई होणार। मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चेरी ब्लॉसमचा बहर, मुंबईत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चेरी ब्लॉसमचा बहर, घाटकोपर विक्रोळी परिसर गुलाबी रंगात बहरला। चेरी ब्लॉसममुळे शहरात गुलाबी हवेची भर। उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, धुळे, जळगाव, नाशिक आणि घाट परिसरात पुढील 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता, तापमानात वाढ होणार।
जम्मू काश्मीरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के। बारामुल्ला जिल्ह्यात 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।